तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. फायनान्स कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा लूटमार, हर्सूल पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक ग्रामीणमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिला बचत गटाचे पैसे गोळा करणाऱ्या फायनान्स कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल 84,000 रुपयांची रोख रक्कम आणि टॅबलेट लुटणाऱ्या आंतरजिल्हा किंवा स्थानिक टोळीचा हर्सूल पोलिसांनी अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या आदेशानंतर हर्सूल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अवघ्या काही दिवसात 3 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी मोटारसायकल, रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण 3,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटना घडली होती 5 जून 2026 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास. एयू फायनान्स नाशिक कंपनीचे कर्मचारी नवनाथ चंदर मोरे हे नेहमीप्रमाणे महिला बचत गटाचे गोळा केलेले पैसे घेऊन आपल्या मोटारसायकलने निघाले होते. त्यांच्या बॅगेत 84,880 रुपयांची रोकड आणि कंपनीचा हिशोब ठेवायचा सॅमसंग कंपनीचा टॅब होता. परंतु पारधीपाडा ते लाडची गावच्या दरम्यान असलेल्या एका निर्जन रस्त्यावर दबा धरून बसलेल्या 2 अज्ञातांनी त्यांच्यावर झडप घातली. आरोपी एका काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवर आले होते. त्यांनी थेट नवनाथ मोरे यांच्या डोळ्यात तिखट मिरची पूड फेकली. डोळ्यात जळजळ झाल्यामुळे मोरे मोटारसायकलवरून खाली कोसळले. याचाच फायदा घेत आरोपींनी त्यांच्या हातातील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि भिळवंडी गावच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी नवनाथ मोरे यांनी तातडीने हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 309, 6 आणि 3, 5 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास चक्र गतिमान करण्यात आले. हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील आहेर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी गंभीर गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम आणि पेठ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी लाडची आणि पारधीपाडा परिसरात सापळा रचला. अत्यंत शिताफीने पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. योगेश लहानू फसाळे, वय 20 वर्ष, राहणार लाडची नाशिक. जयराम महादू पारधी, वय 29 वर्ष, राहणार पारधीपाडा लाडची. सोपान हरी पारधी, वय 22 वर्ष, राहणार पारधीपाडा लाडची. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात लुटलेला आणि वापरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 3,63,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 84,880 रुपये रोकड, 4,000 रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा टॅबलेट, फिर्यादीची पाठीवर अडकवण्याची कागदपत्रांसह बॅग, गुन्ह्यात वापरलेली 2,15,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची यामाहा R15 मोटारसायकल, क्रमांक MH15 KX 7265 आणि आरोपींचे सुमारे 60,000 रुपये किमतीचे 3 अँड्रॉइड मोबाईल फोन. भरदिवसा डोळ्यात मिरची पूड फेकून लुटमार करणाऱ्या या टोळीला गजाआड केल्यामुळे ग्रामीण भागात पोलिसांचे कौतुक होत आहे. ही धडाकेबाज कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम, DYSP वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील आहेर, पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे, प्रशांत काकड तसेच पोलीस कॉन्स्टेबल भारत खाडे, गिरीधर खोडे, तुकाराम भोये, मयूर आव्हाड, धनंजय माळेकर, आनंद कोरडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संदीप नागपुरे व हेमंत गिलविले यांच्या पथकाने केली आहे. गुन्हेगारांना हाच इशारा आहे
की कायदा आणि सुव्यवस्थेला हात घालण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्यांना सोडणार नाहीत. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.